वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स अलॉंग सिनॅप्स हा भाग पाहिला होता. सिनॅप्स थ्रू इम्पल्स ही कशा पद्धतीने एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे ट्रान्सफर केली जाते हा भाग पाहिला आणि सोबतच नर्व इम्पल्स कंडक्शन थ्रू द न्यूरॉन, नर्वमधून इम्पल्स ही कशा पद्धतीने ट्रान्सफर केली जात असते हा भाग आपण पाहत होतो. यामध्ये आपण पोलराइज्ड स्टेट ही काय आहे किंवा रेस्टिंग पोटेन्शियल काय आहे हे आपण पाहिलं होतं. जी एक नर्व सेल आहे तर त्या नर्व सेलमध्ये असणारं जे काही फ्लूइड मटेरियल आहे, स्ट्रक्चर आहे, त्याला इंट्रासेल्युलर फ्लूइड असं म्हणतात आणि नर्व सेलच्या बाहेर असणारं जे काही ॲटमॉस्फिअर आहे त्याला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड असं म्हणतात. तर रेस्टिंग पोटेन्शियलमध्ये म्हणजे जेव्हा कुठल्याही प्रकारची इम्पल्स त्या न्यूरॉनमध्ये नाही अशा वेळेस एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड कंपार्टमेंट हा इलेक्ट्रो पॉझिटिव्हली आहे, कारण त्यामध्ये सोडियम आयन्सचं पर्सेंटेज हे तुलनेनं जास्त आहे. तर इंट्रासेल्युलर फ्लूइड कंपार्टमेंट हा जो भाग आहे यामध्ये निगेटिव्हली चार्जड मॉलिक्युल्स हे तुलनेनं जास्त आहेत. त्यामुळं रेस्टिंग फेजला ICF जो भाग आहे दॅट इज निगेटिव्हली चार्जड. तर बघू जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स. पहिली स्टेज आहे डिपोलरायझेशन. इन रेस्टिंग फेज नर्व इज इन पोलराइज्ड स्टेट. रेस्टिंग फेजमध्ये त्याला पोलराइज्ड स्टेट असं म्हणतात, ज्यामध्ये एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड हे पॉझिटिव्हली चार्जड आहेत तर इंट्रासेल्युलर फ्लूइड हे निगेटिव्हली चार्जड असतात. एनी चेंज ऑर डिस्टर्बन्स टू द मेम्ब्रेन it will cause sodium to enter into the membrane and lower the potential difference. नर्व सेलमध्ये कुठल्याही पद्धतीचा चेंज किंवा डिस्टर्बन्स हा बाहेर असणारे जे काही सोडियम आयन्स आहेत त्यांना मेम्ब्रेन थ्रू आतमध्ये एंट्री देतो आणि ज्यामुळं पोटेन्शियल डिफरन्स हा कमी होतो, जो की नॉर्मल रेस्टिंग पोटेन्शियल -70 मिलीव्होल्ट आहे त्याहीपेक्षा तो कमी होतो. धिस मेक्स द मेम्ब्रेन मोर परमिएबल टू सोडियम, सो देअर विल बी अ रॅपिड इन्फ्लक्स ऑफ सोडियम. आता होते काय, हा जो इम्पल्स आहे किंवा हा जो डिस्टर्बन्स आहे यामुळं जे सोडियम आयन्स आहेत त्यासाठी ही मेम्ब्रेन परमिएबल होते. आता परमिएबल होणं म्हणजे काय, तर जे काही सोल्यूट आहेत, पार्टिकल्स आहेत, त्यांची फ्री मूवमेंट त्या ठिकाणी शक्य होते. म्हणजे जे सोडियम आयन्स एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड कंपार्टमेंटमध्ये होते आता ते दे विल रॅपिड इन्फ्लक्स, ते सेलच्या आतमध्ये एंट्री घेतात. द व्होल्टेज गेटेड Na+ अँड K+ चॅनल्स आर स्पेशल इन 2 वेज. जे सेपरेट Na आणि म्हणजे सोडियम आणि पोटॅशियमचे जे काही चॅनल्स आहेत ते 2 पद्धतीने काम करतात. दे कॅन चेंज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द मेम्ब्रेन ॲज पर द स्टिम्युलस रिसिव्ड. ते काय करतात, आलेला जो स्टिम्युलस आहे, आलेली जी संवेदना आहे त्याच्या अनुसार त्या मेम्ब्रेनच्या अक्रॉस असणारं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे त्यामध्ये बदल घडवून आणतात. and they also the gates operate separately and are self closing. हे जे दोन्ही सोडियम आणि पोटॅशियमचे जे गेट आहेत हे सेपरेटली ऑपरेट होत असतात. ड्युरिंग रेस्टिंग पोटेन्शियल बोथ गेट्स आर क्लोज्ड अँड रेस्टिंग पोटेन्शियल इज मेंटेन्ड. जेव्हा कुठल्याही पद्धतीची इम्पल्स त्या नर्वमधून जात नाही तोपर्यंत सोडियम आणि पोटॅशियम चॅनल गेट जे आहेत ते बंद असतात आणि त्या न्यूरॉनचं जे रेस्टिंग पोटेन्शियल आहे -70 मिलीव्होल्ट हे मेंटेन ठेवल्या जाते. ड्युरिंग डिपोलरायझेशन द सोडियम गेट्स ओपन बट नॉट द पोटॅशियम गेट्स. डिपोलरायझ्ड फेज जेव्हा असते, एखादा स्टिम्युलस जेव्हा नर्वला अटॅच होत असतो किंवा मिळत असतो अशा वेळेस
जे की सोडियम आयन्स जे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड कंपार्टमेंटमध्ये आहेत ते इन्फ्लक्स होतात, इंट्रासेल्युलर फ्लूइड कंपार्टमेंटमध्ये एंट्री घेतात आणि ही फेज म्हणजे डिपोलरायझेशन आहे. तर या फेजमध्ये जे सोडियम गेट्स आहेत ते ओपन होतात, परंतु जे पोटॅशियम गेट्स आहेत ते आणखी बंदच आहेत. धिस कॉजेस सोडियम टू रश इन टू द एक्झॉन. यामुळे होतंय काय, सोडियम गेट ओपन आहेत, सेल मेम्ब्रेन ही सोडियमसाठी परमिएबल आहे. यामुळं बाहेर असणारे जे सोडियम आयन्स आहेत हे इझिली नर्व सेलमध्ये एंट्री करत असतात अँड दे ब्रिंग अबाउट अ डिपोलरायझेशन. आणि या फेजला डिपोलरायझेशन असं म्हणतात, दॅट इज अपोजिट ऑफ पोलॅरिटी. बरोबर आहे. रेस्टिंग पोटेन्शियल कसं होतं, एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड पॉझिटिव्ह, इंट्रासेल्युलर निगेटिव्ह. आता झालं काय, डिपोलरायझेशन फेजमध्ये बाहेर असणारे सोडियम आयन्स हे आत येतात, त्यामुळं एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड कंपार्टमेंट हा निगेटिव्हली चार्जड होतो, तर इंट्रासेल्युलर फ्लूइड कंपार्टमेंट हा पॉझिटिव्हली चार्जड होतो, दॅट इज अपोजिट ऑफ पोलॅरिटी. Extracellular fluid becomes electronegative with respect to inner membrane, which becomes electropositive. The value of action potential is from plus 30 millivolt to plus 60 millivolt. आता बघा, डिपोलरायझ्ड फेजमध्ये जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे तो किती आहे, प्लस 30 टू प्लस 60 मिलीवोल्ट. रेस्टिंग फेजला तो किती असतो, इट इज -70 millivolts. This triggers depolarization in the next part while it itself start going to repolarization. आता यामुळे होतंय काय, ही जी डिपोलरायझेशनची फेज आहे ही त्या न्यूरॉनमध्ये पुढे ढकलली जाते आणि जो काही पाठीमागचा भाग आहे हा मात्र आता रिपोलरायझेशन स्टेटमध्ये जाण्यासाठी स्टार्ट असतो. फिगरमध्ये बघा, पोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन दोन फिगर दिलेले आहेत. तर पहिला भाग आहे ज्यामध्ये रेस्टिंग फेजला ती नर्व सेल आहे, दॅट इज रेस्टिंग एक्झॉन, रेस्टिंग पोटेन्शियलला आहे. आपल्याला माहीत आहे रेस्टिंगला काय कंडिशन आहे, सोडियमचं प्रमाण तुलनेनं एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइडमध्ये जास्त आहे, त्यामुळं एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड कंपार्टमेंट हा पॉझिटिव्हली चार्जड आहे. ठीक आहे. एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड कंपार्टमेंट म्हणजे एक्झॉनच्या बाहेरची फ्लूइड कंपार्टमेंट. आणि इंट्रासेल्युलरमध्ये काय चालू आहे, तर पोटॅशियम आयन्सचं प्रमाण जास्त आहे, परंतु निगेटिव्हली चार्जड प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड यांचंही प्रमाण अधिक आहे. आणि त्यामुळं रेस्टिंग फेजला इंट्रासेल्युलर फ्लूइड कंपार्टमेंट हा इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे आणि जो पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो दॅट इज -70 मिलीवोल्ट, दॅट इज द रेस्टिंग पोटेन्शियल. तर पुढच्या स्टेजमध्ये काय होत आहे, एक्झॉन जी आहे ही एक्साइटेड एक्झॉन आहे, हिला उत्तेजना मिळालेली आहे, स्टिम्युलस मिळालेला आहे. द स्टिम्युलस इज अप्लाइड. त्यामुळे व्हायलंय काय, जे बाहेर असणारे सोडियम आयन्स आहेत ते आत एंट्री करायला लागलेत आणि आत असणारे पोटॅशियम आयन्स हे बाहेर एंट्री करायला लागलेत. दॅट इज द डिपोलरायझ्ड स्टेट. कारण सोडियम आयन्स आतमध्ये आल्यामुळं बाहेरचा जो पॉझिटिव्हली चार्जड घटक आहे ते एक्झॉनमध्ये ती कंडिशन व्हायली. आणि सिमिलर वे काय होत आहे की 3 सोडियमचे आयन्स आत आल्यावर 2 पोटॅशियमचे आयन हे बाहेर पडत असतात. ठीक आहे. आयन्स जरी बाहेर पडत असले तरी तुलनेनं पोटॅशियम आयनची संख्या बाहेर कमी होते आणि त्यामुळं डिपोलरायझ्ड फेजमध्ये काय आहे, सोडियम आयन आत आल्यामुळं एक्झॉनचा इंट्रासेल्युलर भाग हा पॉझिटिव्हली चार्जड होतो आणि एक्स्ट्रासेल्युलर भाग हा निगेटिव्हली चार्जड तयार होतो. दिस इज द डिपोलरायझ्ड फेज. आणि यावेळेस पुन्हा जो काही पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो दॅट इज नियर अबाउट +30 टू +60 मिलीवोल्ट. आणि ही जी काही डिपोलरायझ्ड फेज आहे, आता ही फेज एक्झॉनच्या लेंथनुसार समोर सरकत जाते. तर सिमिलर वे पाठीमागचा जो काही एक्झॉनचा भाग आहे हा पुन्हा पोलराइज्ड फेजमध्ये येतो, ज्याला रिपोलरायझेशन असं म्हणतात, जे आपल्याला पुन्हा बघायचं आहे. लास्ट फिगर बघा. पहिली स्टेट आहे पोलराइज्ड, ज्यामध्ये
सोडियमचं प्रमाण बाहेर जास्त आहे, त्याच्यामुळे बाहेर पॉझिटिव्हली चार्ज, आत प्रमाण कमी आहे, निगेटिव्हली चार्ज. डिपोलरायझ्ड फेजमध्ये काय होत आहे की बाहेर असणारे सोडियम आयन्स हे आत येत आहेत आणि आत असणारे पोटॅशियम आयन्स हे बॅलन्स करण्याकरता बाहेर पडत आहेत. आणि पोटॅशियम आयन्स एकदा बाहेर पडले म्हणजे बाहेरचा भाग जो आहे पॉझिटिव्हली चार्जड बनतो, आतला भाग हा पुन्हा निगेटिव्हली चार्जड बनतो, ज्या फेजला रिपोलरायझ्ड फेज किंवा रिपोलरायझेशन असंही म्हटलं जातं. रिपोलरायझेशन म्हणजे पुन्हा एकदा पोलरायझ्ड फेज येणं, ज्याला म्हटलं जातं रिपोलरायझेशन. अशा पद्धतीने या स्टेजेस. तर दुसरी स्टेज आपल्याला बघायची, दॅट इज रिपोलरायझेशन. चेंज इन द पोलॅरिटी फ्रॉम डिपोलरायझ्ड स्टेट बॅक टू ओरिजिनल स्टेट इज डन बाय द प्रोसेस रिपोलरायझेशन. करेक्ट. डिपोलरायझ्ड स्टेटमुळं जी काही पोलॅरिटी त्या न्यूरॉन सेलमध्ये तयार झालेली आहे, तर ती जाऊन किंवा तिच्या ऐवजी त्या नर्वची जी ओरिजिनल स्टेट आहे ती ऑक्युपाय होणं, दॅट इज कॉल्ड ॲज रिपोलरायझेशन. इट ऑकर्स आफ्टर अ शॉर्ट इंटरवल कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टरी पिरियड. व्हॉट इज रिफ्रॅक्टरी पिरियड? The period after which a nerve cell follows repolarization after depolarization is called as refractory period. जो टाइम पिरियड की ज्याच्यानंतर नर्व सेल ही डिपोलरायझ्ड फेजमधून रिपोलरायझ्ड फेजमध्ये जात असते, दॅट इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टरी पिरियड. द लार्ज नंबर ऑफ सोडियम आयन्स ऑन इनसाइड कॉजेस अ ड्रॉप इन द परमिएबिलिटी ऑफ मेम्ब्रेन टू Na+. आता डिपोलरायझ्ड फेजमध्ये सोडियम जे काही चॅनल्स आहेत हे उघडे आहेत, त्यामुळे मॅक्झिमम सोडियम आयन्स हे आत एंट्री करतात आणि सिमिलर वे पोटॅशियम जे गेट आहेत ते क्लोज आहेत. परंतु पोलरायझ्ड फेजमध्ये मॅक्झिमम सोडियम आयन्स आतमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळं ॲट द सेम टाईम मेकिंग इट मोर परमिएबल टू पोटॅशियम आयन्स बाय ओपनिंग द पोटॅशियम वोल्टेज गेट अँड स्लोली क्लोजिंग द सोडियम गेट. आता सोडियम आत आला, एक लेवल अशी येते की सोडियम आयन्सचे जे काही गेट आहेत ते क्लोज होतात आणि त्याच्याऐवजी आता मेम्ब्रेन जी आहे ही पोटॅशियम आयन्सला परमिएबल होते, म्हणजे पोटॅशियम आयन्स हे फ्रीली मूव्ह होऊ शकतात. सोबतच पोटॅशियम आयन्स व्होल्टेज गेट हे उघडलेले असतात आणि अशा वेळेस स्लोली सोडियमचे जे गेट्स आहेत हे क्लोज होत असतात. In this period, sodium ions gates are closed and potassium gates are open. काय झालं? सोडियमचे गेट क्लोज झाले, पोटॅशियमचे गेट हे ओपन झाले. अँड सोडियम पोटॅशियम पंप बिकम्स ऑपरेशनल. आता सोडियम पोटॅशियम जो पंप आहे तो ॲक्टिवेट होतो. धिस प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग अ वेव ऑफ स्टिम्युलेशन. या प्रोसेसमुळे काय झालं? एक स्टिम्युलेशनची वेव तयार झाली, ज्यामुळे इट कॉजेस डिपोलरायझेशन. नेक्स्ट फेज इज द रिपोलरायझेशन अँड इट इज रिपीटेड कंटिन्युअसली अप टू द एंड ऑफ एक्झॉन टर्मिनल. आणि ही स्टेज कुठपर्यंत कंप्लीट केल्या जाते? एक्झॉन टर्मिनलच्या टोकापर्यंत. ठीक आहे. म्हणजे अगोदर नर्व सेल ही रेस्टिंग फेजमध्ये आहे, मग स्टिम्युलस अप्लाय केल्यावर डिपोलरायझेशन फेज आणि स्टिम्युलसचा इफेक्ट संपल्यानंतर परत म्हणा रिपोलरायझेशन फेजमध्ये नर्व ही मूव्ह होत असते. इट इज अ सेल्फ प्रोपोगेटिंग प्रोसेस. ही सेल्फ प्रोपोगेटिंग प्रोसेस आहे. सोडियम अँड पोटॅशियम पंप्स आउट 3 सोडियम आयन्स फॉर एव्हरी 2 पोटॅशियम आयन्स दे पंप इन टू द सेल. बरोबर आहे. 3 सोडियम आयन्स जेव्हा मूव्ह होत असतात तेव्हा अपोजिट डायरेक्शनमध्ये 2 पोटॅशियम आयन्स हे मूव्ह होत असतात. In medulated nerves, the insulating fatty myelin sheath prevent flow of ions between the exoplasm and extracellular fluid. मेड्युलेटेड नर्वमध्ये काय आहे की ह्या नर्ववर फॅटी मायलाइन शीटचं कव्हर आहे आणि त्यामुळं जो काय आयोनिक फ्लो आहे हा थांबवल्या गेलेला असतो. The transport pump and gated channels can operate only in the region of node of Ranvier
वेअर मायलिन शीथ इज ॲब्सेंट. मग हा जो काही ट्रान्सपोर्ट पंप किंवा गेटेड चॅनल्स आहेत हे त्या नर्व सेलच्या कोणत्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, किंवा हे नोड ऑफ रॅनवियर या भागामध्ये होतात किंवा प्रेझेंट असतात, ज्या ठिकाणी मायलिन शीथ ही ॲब्सेंट असते. बरोबर आहे. मेड्युलेटेड नर्व आहे म्हणजे पूर्ण जे नर्व आहे त्यावर मायलिन शीथ आहे, परंतु नोड ऑफ रॅनवियर असा भाग आहे की ज्या ठिकाणी मायलिन शीथ ही ॲब्सेंट असते. द ॲक्शन पोटेन्शियल कॅन नॉट ट्रॅव्हल ॲज अ होल ऑफ मेम्ब्रेन डिपोलरायझेशन. इट हॅज टू जम्प फ्रॉम नोड टू नोड. आता यामध्ये हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे किंवा हा ॲक्शन पोटेन्शियल जो तयार झालेला आहे, इट ट्रॅव्हल्स ॲज अ वेव. हा त्या नर्वमध्ये कसा ट्रान्सफर केला जातो? इन द फॉर्म ऑफ वेव, तरंगांप्रमाणे ट्रान्सफर केला जातो. दॅट ट्रॅव्हल्स ॲज अ वेव ऑफ मेम्ब्रेन डिपोलरायझेशन. इट हॅज टू जम्प फ्रॉम नोड टू नोड. यामध्ये किंवा मेड्युलेटेड ज्या काही नर्व्ज आहेत यांच्यामध्ये होणारं जे काही नर्व कंडक्शन आहे हे नोड टू नोड या भागातच पाहायला मिळते. अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज सॉल्टेटरी कंडक्शन. या प्रोसेसला नाव आहे सॉल्टेटरी कंडक्शन. इट ऑकर्स ॲट द रेट ऑफ 120 मिलीवोल्ट पर सेकंड. आता हा जो याचा जो रेट आहे तो कसा आहे? इट इज मोर अँड इट इज फास्टर दॅन द कंटिन्युअस कंडक्शन इन नॉन मेड्युलेटेड फायबर. हा जो रेट आहे हा नॉन मेड्युलेटेड जे काही फायबर्स आहेत त्यामध्ये हा अतिशय कमी आहे. याचा रेशो जर पाहिला तर 50:1 या रेशोमध्ये आपल्याला हे डिपोलरायझेशन रिपोलरायझेशन पाहायला मिळते. बघा इथं समरी काय आहे? ॲप्लिकेशन ऑफ स्टिम्युलस ऑन अ रेस्टिंग नर्व. एक रेस्टिंग नर्व आहे त्याला स्टिम्युलस अप्लाय केला. परमिएबिलिटी ऑफ मेम्ब्रेन चेंजेस अँड इट बिकम्स मोर परमिएबल टू सोडियम आयन्स. आता जी काही सेल मेम्ब्रेनची परमिएबिलिटी आहे म्हणजे कोणते घटक आत येऊ द्यायचे कोणते येऊ द्यायचे नाही, दॅट इज द परमिएबिलिटी ऑफ मेम्ब्रेन. इट चेंजेस आणि त्यामुळे होते काय? इट बिकम्स मोर परमिएबल टू सोडियम आयन्स. यामुळे सोडियम आयन्स हे आत येऊ शकतात. सोडियम आयन्स डिफ्युजेस इनटू द न्यूरॉन्स फ्रॉम द ECF एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड कंपार्टमेंटकडून. बरोबर आहे. सोडियम आयन्स जे आहेत हे न्यूरॉनमध्ये एंटर होत असतात. नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन्स इनसाइड द एक्झॉन इन्क्रीजेस. याचा परिणाम म्हणून एक्झॉनमध्ये किंवा इंट्रासेल्युलर फ्लूइड कंपार्टमध्ये असणारे जे काही पॉझिटिव्हली चार्जड आयन्स आहेत, ठीक आहे, ते काय झालं आहे? सोडियम आयन्स आतमध्ये आल्यामुळं पॉझिटिव्ह आयन्सची संख्या आता वाढलेली आहे. मेम्ब्रेन पोटेन्शियल चेंजेस फ्रॉम -70 मिलीवोल्ट टू अबाउट +30 मिलीवोल्ट अँड धिस चेंज इन द मेम्ब्रेन पोटेन्शियल इट इज कॉल्ड ॲज ॲक्शन पोटेन्शियल. बरोबर आहे. रेस्टिंग फेजमध्ये जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे तो -70 आहे आणि तोच आता डिपोलरायझ्ड फेजमध्ये +30 मिलीवोल्ट बनला आहे. आणि हा जो दोन डिफरन्स आहे पोटेन्शियल डिफरन्समधला याला म्हणायचं ॲक्शन पोटेन्शियल. सिन्स द पोलॅरिटी हॅज बीन रिव्हर्स्ड फ्रॉम निगेटिव्ह ऑन आउटसाइड अँड पॉझिटिव्ह ऑन इनसाइड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिपोलरायझेशन. ठीक आहे. आता डिपोलरायझेशनमध्येच काय झालं आहे? रिव्हर्स्ड फ्रॉम निगेटिव्ह ऑन आउटसाइड. आउटसाइड जो फ्लूइड कंपार्टमेंट आहे त्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे आणि इनसाइड जो आहे आतमधला जो भाग आहे यामध्ये पॉझिटिव्हली चार्जड मटेरियल आपल्याला पाहायला मिळते. आता रिपोलरायझेशन फेज काय होते? ॲट द पीक ऑफ ॲक्शन पोटेन्शियल +30 मिलीवोल्ट. जेव्हा हा ॲक्शन पोटेन्शियल पीक होतो अशा वेळेस सोडियम चॅनल क्लोजेस. सोडियम आयन्सचा मॅक्झिमम इन्फ्लक्स झालेला आहे त्यामुळे एक फेज अशी येते की सोडियम चॅनल क्लोज होतात आणि पोटॅशियम गेट हे ओपन होतात, ज्यामुळे पोटॅशियम आयन्स हे बाहेर पडू लागतात. द मेम्ब्रेन बिकेम मोर परमिएबल टू पोटॅशियम. आणि याच वेळेला सेल मेम्ब्रेन जी आहे ही पोटॅशियमला मोर परमिएबल पाहायला मिळते. पोटॅशियम आयन्स डिफ्युजेस आउट ऑफ द एक्झॉन आणि मॅक्झिमम सोडियम आत आल्यामुळं
पोटॅशियम आयन्स जे आहेत हे त्या नर्व सेलपासून डिफ्यूज होत असतात, बाहेर पडतात. द इनसाइड ऑफ मेम्ब्रेन बिकम्स निगेटिव्ह वन्स अगेन. आणि एक काळ असा येतो आता परत रिपोलरायझेशन चालू असताना की जी सेल आहे रिपोलरायझेशन फेजमध्ये, जी सेल आहे यामध्ये आपल्याला रिव्हर्स पोलॅरिटी पाहायला मिळते. म्हणजे सुरुवातीला रेस्टिंग फेजला ज्या पद्धतीने ECF हा पॉझिटिव्हली चार्जड होता आणि ICF हा निगेटिव्हली चार्जड होता, सेम कंडिशन आता आपल्याला पाहायला मिळते, ज्याला रिपोलरायझेशन असं म्हटलं जाते. पोटॅशियम आयन्स डिफ्युजेस आउट ऑफ द एक्झॉन. द इनसाइड ऑफ मेम्ब्रेन बिकम्स निगेटिव्ह वन्स अगेन. आणि ह्याचा परिणाम म्हणून जे काही नर्व सेलची आतलं जे काही फ्लुइड कंपार्टमेंट आहे हा पुन्हा निगेटिव्हली चार्जड बनतो. एक्झोप्लाझम इनसाइड बिकम्स निगेटिव्हली चार्जड अँड एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड कंपार्टमेंट बिकम पॉझिटिव्हली चार्जड रिस्पेक्टिव्हली. आणि रिपोलरायझेशन फेजच्या एंडमध्ये सिमिलारली रेस्टिंग पोटेन्शियल ज्या पद्धतीने होतं, एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड पॉझिटिव्हली चार्जड अँड इंट्रासेल्युलर फ्लुइड हा निगेटिव्हली चार्जड, सेम स्ट्रक्चर आपल्याला रिपोलरायझेशन फेजमध्ये पाहायला मिळते. So here are some questions, solve them and thank you.